नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपला शॉर्ट एपिसोड असणार आहे आणि त्याच्यामध्ये मिड अर्थ नावाची एक कंपनी आहे, त्याचा को फाउंडर मिहिर आपल्याबरोबर आलेला आहे. मिहिर, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. तर स्पेसिफिकली आपण एका ट्रेक विषयी बोलणार आहोत आणि तो आहे ईबीसी. येस. ईबीसी म्हणजे एव्हरेस्ट एव्हरेस्ट बेस बेस कॅम्प. कॅम्प. तर तो लवकरच तुमच्या कंपनी थ्रू आता येस. तुम्ही डिक्लेअर केलाय. तर त्याविषयी ओव्हरव्ह्यू जर का तू दिलास की ईबीसी ट्रेक म्हणजे काय असतं ओव्हरऑल माइंडसेटच्या दृष्टीने, आणि तो तुम्ही कसा ओव्हरऑल ऑर्गनाईज करता. येस. सगळ्यात पहिले तर एव्हरेस्ट हे नाव ऐकलं की लोकांना वाटतं की अरे हे काय एव्हरेस्ट शिखरावर नेणार आहेत की काय, तर तसं काही नाहीये. एव्हरेस्ट बेस कॅम्प, ईबीसी एव्हरेस्ट बेस कॅम्प, जिथून बेस कॅम्पवरनं जिकडनं ऍक्च्युअली सगळ्या टीम्स एक्सपिडिशन करतात त्या बेस कॅम्पपर्यंत जायला पण एक वेगळा ट्रेक आहे, जो जवळजवळ 11 रात्र 12 दिवस आपल्याला चालावं लागतं. पण ओव्हरऑल एव्हरेस्ट बेस कॅम्पचं शेड्यूल 15 दिवसांचं असतं. म्हणजे अरायव्हल्स इन काठमांडू, अरायव्हल्स डिपार्चर्स आणि काही बफर डे वगैरे ठेवणं गरजेचं असतं. सो 15 डेचं शेड्यूल असतं, ज्याच्यात 11 दिवस तुम्हाला ऍक्च्युअली रूटवर चालायचं आहे. त्याच्यात काय ॲक्लिमेटायझेशनचे डेज आहेत आणि ओव्हरऑल काय तुम्ही रोजचं ॲव्हरेज धरलं तर एक 10 ते 12 किलोमीटर हे रोज तुम्हाला चालायचं आहे. आणि एक साधारण ड्युरेशन ऑफ द डेज वॉक इज अराउंड 8 to 9 hours. काही दिवस ते कमी असतं, काही दिवस जास्ती चालावं लागतं. काही दिवस तुम्ही 20 किलोमीटर पण चालताय, स्पेशली वेन युआर कमिंग डाऊन. ट्रेक झाल्यानंतर कमिंग डाऊनला आपण काही गोष्टी स्किप करतो मधल्या, तिकडे तुम्हाला 20 किलोमीटर पण चालतो आपण. ऑन सम डेज इट्स 8 किलोमीटर ओनली. बरोबर. आणि आपण 17,600 फुटावरती आपण जातो. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा 17,600 फुटावरती आहे. अप्रॉक्सिमेटली 5,500 मीटर ही त्याचं मीटरमध्ये, पण जनरली इंडियामध्ये आपण फुटांमध्ये जास्ती कन्सिडर करतो. सो 17,600 फूट हे अल्टिट्यूड आपल्याला अचीव्ह करायचं आहे. पण बऱ्याचदा लोकांना 17,600 अचीव्ह करायच्यापेक्षा जे आम्ही म्हणतो की तुम्ही काय अचीव्ह करता अल्टिट्यूडपेक्षा तुम्ही कुठल्या अल्टिट्यूडवर, हायएस्ट अल्टिट्यूडवर झोपताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तिकडे अख्खा दिवस काढणार आहे. म्हणजे आता लडाखला जातो तेव्हा आपण खारदुंगला म्हणलं की 8-18 फुटावर जातोय, पण आपण तिथे किती वेळ थांबतो? गाडीने जातो, 15 मिनिटं थांबतो, फोटो काढतो, खाली येतो. इथे आपल्याला हायएस्ट अल्टिट्यूडचे गोरक्षेप नावाचा जो शेवटचं कॅम्प साईट आहे, तिकडे आपण 16,800 फुटावरती झोपतो. सो दॅट इन इट सेल्फ इज अ चॅलेंज. कुठल्या अल्टिट्यूडला तुम्ही झोपताय, म्हणजे तुम्ही त्या अल्टिट्यूडला अक्लिमेटाइज झाले पाहिजे. सो दॅट इज अ चॅलेंज. त्यामुळे हा ट्रेक त्यामुळे चॅलेंजिंग होतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट, बिकॉज जगप्रसिद्ध एव्हरेस्ट म्हणलं की सगळ्या जगाला माहिती आहे हायएस्ट पीक आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तो सगळा रूट एवढा फेमस झालाय की जगभरातनं लोक येतात तिकडे. त्याच्यामुळे फॅसिलिटीज वाज इतकं सुधारलंय सगळं रूटवरती. आणि बेसिकली फरक हा आहे इंडियातल्या ट्रेक्स आणि नेपाळमधल्या ट्रेक्समध्ये, की नेपाळमध्ये मुळातच ह्या सगळ्या रूट्सवरती गावं पहिल्यापासून आहेत. त्यामुळे तिकडे लोक पहिल्यापासून राहतात, त्यांचं ऑलरेडी तिकडे गावामध्ये त्यांची छोटी छोटी घरं होती. आणि जसे लोक आता ट्रेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणून तिथे यायला लागलेत, तसं तसं त्या लोकांनीच त्यांचे घरं अपग्रेड करून तिकडे रूम्स वगैरे त्यांनी चालू केल्या. आणि आता त्याला तो ऍक्च्युअली लॉजेस आहेत, ते आपण लॉजेस म्हणू त्यांना, पण तिकडे तो शब्द टी हाऊस म्हणून आहे. त्या प्रत्येक टी हाऊसमध्ये रूम्स असतात, जिथे तुम्हाला राहायला बेड, ब्लँकेट विषय आहे. म्हणजे टेंट स्टे नाही आहे या ट्रेकमध्ये. लोकांना आता ते असतं की हिमालयन ट्रेक म्हणजे टेंटमध्ये राहायचं आहे का, तर 12 दिवस टेंटमध्ये राहायचं नाही आहे. नेपाळमध्ये सगळे ट्रेक्स जे आहेत तिथे टी हाऊस सिस्टीम आहे, जिथे तुम्हाला एक कॉमन डायनिंग एरिया असतो आणि तुम्हाला रूम्स अलॉट केलेले असतात, आणि रूम्समध्ये तुम्ही राहता आणि तुम्ही डायनिंग एरियामध्ये जेवायला येता. म्हणजे बेसिकली इट्स लाईक चेक इन चेकआउट, जे आपण एखाद्या टूरवरती करतो तसंच. फक्त हे थोडं होमस्टे स्टाईल झालं. होमस्टे आहे फक्त. म्हणजे तुम्ही फॅसिलिटीज तशा इमॅजिन नाही करू शकत ज्या तुम्हाला एका हॉटेलमध्ये मिळतील. ऑब्व्हियसली बेसिक असतात, पण बेसिकली सगळे वुडन लॉजेस असतात. त्या वुडन लॉजेसमध्ये तुम्हाला बेड, ब्लँकेट, उशी हे तुम्हाला मिळतं, पण तेवढंच. रूम सर्व्हिस वगैरे हे प्रकार तिकडे नाहीयेत तुम्हाला. आणि तिथे काय रूम मध्ये टीव्ही आहे, टीव्ही बघत तसलं काही नाहीये. तेवढा वेळ वेळ तर नसतोच. आणि रूम मध्ये फक्त सामान टाकणे आणि झोपणे, ह्या व्यतिरिक्त रूम मध्ये काहीच करायचं नाही. बाकी सगळं जे होतं ते डायनिंग एरियामध्ये होतं. डायनिंग एरियामध्ये ग्रुप एकत्र बसून तुम्ही गप्पा गोष्टी, टाइमपास, ह्या सगळ्या खाणं पिणं सगळं तिकडे होतं. बरोबर. आता ह्या 15 दिवसाचं तू ऑलमोस्ट ट्रेक म्हणलास, तर हे ओव्हरऑल कसं डिवाइड तुम्ही करता ऍज अ कंपनी? जेव्हा तुम्ही ट्रेक ऑर्गनाईज करता किंवा डेट्स जेव्हा फायनल करता, त्यावेळेस नेमके ब्रेक्स कसे असतात किंवा लोकांनी काय एक्सपेक्ट केलं पाहिजे या 15 दिवसात? राईट. सो एकतर लॉंग ट्रेक आहे. जनरली आता भारतात आपण ट्रेक्स बघितले तर
6-7 दिवसांपेक्षा जास्ती ट्रेक्स शक्यतो भारतात नाही आहेत कुठेच. पण हा लॉंग ट्रेक आहे आणि अल्टिट्यूड पण हाय आहे, म्हणजे बऱ्यापैकी हायर अल्टिट्यूडला पण जातो. मी म्हणलं जसं 16,800 फुटावर झोपणं इज नॉट अ जोक. म्हणजे खूप कमी लोक हा वेडेपणा करतात की 16,800 फुटावर मला जाऊन झोपायचं आहे, जेव्हा तुम्ही राहता इथे समुद्र पातळीच्या अगदीच जवळ. म्हणजे पुण्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही अगदीच जवळ आहात. तर मग त्यासाठी अॅक्लिमेटायझेशन खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे तशी आयटनरी प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं आता आम्ही जवळजवळ 10 वर्ष आम्ही हा ट्रेक ऑर्गनाईज करतोय. त्यामुळे आम्ही वी हॅव क्रॅक द परफेक्ट कोड की किती दिवस असले पाहिजेत तुमच्याकडे हा ट्रेक कम्प्लीट करायला. कारण देर आर मल्टिपल वेज यू कॅन डू इट. काही लोक 16, 17, 18 दिवस पण हा ट्रेक करतात. पण जेव्हा तुम्हाला लोकांना घेऊन जायचंय, एस्पेशली इंडियन्सना, सुट्ट्या हा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो. बरोबर. त्यामुळे मग आम्ही हे 15 दिवसांचं शेड्यूल हे मोस्ट आयडियल मानतो, ज्याच्यात 11 रात्र 12 दिवस हे तुम्ही तुमच्या ट्रेकिंग रूटवर आहात. त्या ट्रेकिंग रूटमध्ये पण तुम्ही डे 1ला जेव्हा चालू करता तेव्हा डे 1 ते डे 8 हे तुम्हाला फक्त वरच जायचं. म्हणजे 8व्या दिवशी तुम्ही ऍक्च्युली बेस कॅम्पला पोहोचणार आहे. बरोबर. तर त्याच्यात असं आहे की रोज तुम्हाला वर नेट अल्टिट्यूड गेन करायचा आहे. पण नेपाळमध्ये तुम्ही कुठल्याही डोंगरात जर गेला तर तिकडे नेट जरी गेन असला तरी तुम्ही तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला चढ उतार स्ट्रेट वॉक सगळंच करावं लागतं. त्यांचे एक फेमस त्यांचा नेपाळी स्लोप म्हणतात ते, की तुम्हाला जायचं ऍक्च्युली वरती, पण ऍट टाइम्स तुम्ही वर जाताना सुद्धा तुम्ही एवढं खाली उतरत असता की तुम्हाला खाली उतरायचं आणि पुन्हा तेवढं चढायचंच आहे आणि शिवाय अजून वर जायचंय. तर हे मिक्स अँड मॅच असतं. त्याच्यामुळे एक ऍडव्हान्टेज हे पण होतं की तुम्ही जेव्हा वर खाली करता अल्टिट्यूड, त्याच्याने तुमची बॉडी अॅक्लिमेटाइज बेटर होते. पण ऍट द सेम टाइम जसं म्हणलं जसं की हाय अल्टिट्यूड आहे, सो देर हॅज टू बी अॅक्लिमेटायझेशन डे फॉर टू गिव्ह युअर बॉडी, की तो वेळ दिला पाहिजे बॉडीला त्या अल्टिट्यूडला सेट होण्यासाठी, सो दॅट यू कॅन टेक द फर्दर स्टेप. कारण नॉर्मल नाहीये, म्हणजे हे अल्टिट्यूड अजिबात नॉर्मल नाहीयेत. हाय अल्टिट्यूड, व्हेरी हाय अल्टिट्यूड आहे. बरोबर. सो 2 जागा आहेत, म्हणजे एक नामचे बाजार आहे आणि दुसरं डिंगबोचे. ह्या 2 लोकेशन ज्या आहेत, नामचे बाजारला तुम्ही 12,500 फुटावरती पोचता. सो गेनिंग 3,000 जनरली एक थंब रूल आहे ट्रेकिंगमध्ये. तुम्ही 2,500 ते 3,000 फुटाहून जास्ती एका दिवसात गेन नाही केलं पाहिजे. पण काय होतं की काही ठिकाणी बिकॉज ते गावच वरती आहे किंवा कॅम्पिंग ग्राउंडच त्या अल्टिट्यूडला चांगला आहे किंवा तिकडेच पाणी आहे, म्हणून तुम्हाला तो तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग दॅट इज समथिंग दॅट वी कॉल एज अ फोर्स्ड असेंट. तो फोर्स्ड असेंट जर झाला तर इट इज बाय डिफॉल्ट असं आहे की तुम्ही एक अॅक्लिमेटायझेशन डे तिकडे घेतला पाहिजे. तसं ह्या 2 ठिकाणी आम्ही ठेवलेत जिथे तुम्ही 1 रात्र नाही 2 रात्र राहता. नामचे बाजार हे फर्स्ट आहे जे साधारण 12,000 फुटावरती आहे, आणि दुसरं आहे डिंगबोचे जे 14,500 साधारण 14,400 फुटापर्यंत ती लोकेशन आहे. सो हे साधारण असे पडाव आहेत ट्रेकिंगमध्ये की हे तुम्ही ह्या अल्टिट्यूड्स क्रॉस केले की तुम्ही तिथे 1 रात्र तुम्ही अजून देणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा ते न करता जर पुढे गेलात तर मग बॉडी अॅक्लिमेटाइज नाही झाली, मग अल्टिट्यूड माउंटेन सिकनेस आहे. मग त्याच्यावरती क्युअर काय, ते काय औषध वगैरे घेऊन काय होत नाही. अल्टिट्यूड रिड्यूस करणे हाच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. घाई करून चालत नाही बेसिक, अजिबात नाही. म्हणजे घाई इन जनरल पण जेव्हा तुम्ही चालताय ना रोजचं, तेव्हा पण लोकांना आता काय फिटनेस ग्रुपचा वेगवेगळा असतो, तर मी सगळ्यांना सांगितलं असतं की तुम्ही एक तर कॉम्पिटिशन नाहीये ही, तुम्हाला काय ते जाऊन काय प्राइस देणार नाहीये, रादर तुमच्याकडनं मी पैसेच घेतलेत आधीच. बरोबर. त्यामुळे काय तुम्हाला मी काय तुमचे पैसे परत देणार असं काही नाहीये. ते गेले तुमचे पैसे माझ्याकडे आले तर संपला विषय आता तुमचा. तुम्हाला ग्रुप बरोबर जाणं गरजेचं आहे एकतर. आणि फास्ट जाण्याने काय आहे, तर फास्ट जाण्याने तुम्ही रॅपिड अल्टिट्यूड जर का तुम्ही घेतला, तुम्ही बॉडीला वेळ नाही दिलात, तर मग तुम्हाला वर जाऊन तुम्हाला ऍक्च्युअल त्रास जास्ती होणार आहे, कारण तुमची बॉडी अॅक्लिमेटाइज होणार नाही. त्यामुळे ते ब्रेक्स घेणं पण मध्ये गरजेचं आहे. त्यामुळे तसं पण आयटनरी जेव्हा दिवसाची प्लॅन करतो तेव्हा असं होतं की तुम्ही इट्स लाईक अ टेस्ट मॅच, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे टेस्ट मॅच सारखं मी बऱ्याचदा डिस्क्राईब करताना मी असं सांगतो की तुमचा दिवस जो आहे ह्या ट्रेकवरचा हा टेस्ट मॅच आहे. ब्रेकफास्ट करून तुम्ही निघताय, तुम्ही 2-2.5 तास पहिलं सेशन खेळताय. त्या पहिल्या सेशनमध्ये तुमचं ब्रेकफास्ट तुमचा जिरवता तुम्ही, आणि मग तुम्ही एक हॉल्ट घेता जिथे तुम्ही इट इज जस्ट अ 10-20 मिनिट हॉल्ट, जिथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यू कॅन ऑलवेज हॅव अ कप ऑफ टी, कॉफी, जे काय तुम्हाला हवं असेल ते, ऑर यू कॅन जस्ट रिलॅक्स 10-20 मिनिट्स. देन अगेन यू स्टार्ट द सेकंड सेशन. सेकंड सेशनमध्ये तुम्हाला लंचपर्यंतचा 2-2.5 तासाचा वेळ घ्यायचा. म्हणजे 8 ते 10 समज आपण पहिलं सेशन म्हणलं, तर परत 10 ते 10-20 तुम्ही थांबलाय, मग पुन्हा 10-10:30ला चालू गेलाय आणि 12:30-1 पर्यंत तुम्ही अशा लोकेशनला पोहोचताय जिकडे तुम्ही लंच करताय. मग लंचला यू टेक अ बिगर हॉल्ट, कारण खाणं पिणं करून हे करणं गरजेचं आहे, आणि मग त्याच्या पुढे पुन्हा 2-2.5 तास आपल्याला करायचे. सो टेस्ट मॅच सारखं खेळलं, तसा माइंडसेट ठेवला तर आय थिंक हे अचिवेबल आहे. बरोबर होतं.
तर Nice. त्या ह्याच्याने करायचं. आणि प्लस हे जे 2 दिवस आहेत ॲडिशनल, जिथे 2 रात्र आपण घालवतोय, म्हणजे त्या ती जी जो ॲडिशनल डे आहे, इट इज नॉट अ कम्प्लीट रेस्ट डे. त्या दिवशी पण तुम्ही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. सो मग त्याच्यामध्ये काय करतो की नामचे बाजारला बऱ्याच लोकेशन्स बघण्यासारख्या आहेत. सो नामच्या बाजारच्या थोडंच वरती गेलं तर तिथे टेन्झिंग नॉर्गेचा पुतळा त्यांनी एक केला आहे, जिकडनं तुम्हाला ऍक्च्युअली एव्हरेस्टचा व्ह्यू पण मिळतो. पहिल्यांदा एव्हरेस्ट तिकडनं दिसतो तुम्हाला. तर ते थोडंसं नामच्याच्या वरती आहे, म्हणजे एक 500 फूट तुम्ही वर जाताय. अजून एक तिकडे एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट हॉटेल म्हणून एक आहे. तर ते 2010 पर्यंत का 11 पर्यंत हायेस्ट अल्टिट्यूड वरचं हॉटेल असं म्हणून ते त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होता. आता तो त्याच्यावरती हॉटेल झाले, त्यामुळे तो आता नाहीये. पण ते हॉटेल आहे साधारण 12,000 फुटावरती, 12,500 फुटावरती. बरोबर. सो यू जस्ट डू दॅट हाईक इन द मॉर्निंग, की तुम्ही तिथपर्यंत जाताय, ते बघताय, तिथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ स्पेंड करताय आणि मग तुम्ही खाली येताय. यांनी होतं काय की तुमचं जे नेक्स्ट लोकेशन आहे, जे आहे डेबूचे किंवा टेंगबोचे, ते ऍक्च्युली त्या अल्टिट्यूडला आहे. ऑफकोर्स तुम्ही चालत जाणार आहे आणि मग अल्टिट्यूड गेन करणार आहे ते, पण तुम्ही त्या साधारणतः अल्टिट्यूडच्या जवळपास पोहोचलाय. सो तुम्हाला बॉडीला अंदाज दिला तुम्ही की त्या अल्टिट्यूडला आपल्याला पुढे जायचंय. सो बॉडीने काम चालू केले की बाबा आता आपल्याला ह्या अल्टिट्यूडला आपल्याला स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ते करून तुम्ही खाली येताय परत. सो बेसिकली हा हाफ डे जो आहे ना, हा वेस्ट नाही गेला पाहिजे. सेम डिंगबोचेला तिथे नांकारसंग नावाचं एक तिथे पीक आहे छोटं, म्हणजे ते त्या ह्याला ती टेकडी आहे, पण ते त्या अल्टिट्यूडला ते मोठा डोंगरच वाटतो आपल्याला तो. बरोबर. तो करून येणं की तिथे त्या नेक्स्ट ह्याचं प्रेप करून तुम्ही खाली येते आणि मग यू आर गिव्हिंग रेस्ट. त्यांनी होतं काय, आफ्टर एव्हरी 2.5 डे यू हॅव अ रेस्ट डे, ज्याने तुमची बॉडी रिकवर पण होते, मसल्स रिकवर पण होतात, सो दॅट यू गेट रेडी फॉर द नेक्स्ट लेग. आणि प्रत्येक लेग असं आहे की वेन यू गो ऑन हाय अल्टिट्यूड, इट्स नॉट की तुमचं लिनियर ग्राफमध्ये तुमची डिफिकल्टी वाढते. बरोबर. तुम्ही जसं वर तसं तो डिफिकल्टी एक्सपोनेन्शियली वाढायला लागते. बरोबर. की तुम्ही 10 ते 12,000 फूट करताय, त्याच्यात तुम्हाला काय एक्स अमाऊंट ऑफ युनिट्स तुमची एनर्जी लागते. बरोबर. तर ते असं नाही की तिकडनं पुढे गेल्यानंतर ते 2x लागणार आहे, ते 5x पण असू शकतं. कारण अल्टिट्यूड हा तुमच्यावरती खूप एकतर एक्सपिरियन्सच नसतो आपल्याला, कारण आपण तो एक्सपिरियन्स घेऊ पण शकत नाही. बरोबर. आता काय काही ठिकाणी अल्टिट्यूड जिम्स वगैरे झाले आहेत, जिकडे मी लोकांना रेकमेंड पण करतो की तुम्ही ते पण करून बघा, की जिकडे आर्टिफिशियल ऑक्सिजन लेवल त्या चेंबरमध्ये कमी करतात आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळतो की बाबा नक्की काय होणार आहे. बरोबर. पण ह्या स्टेप्स घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ॲक्लिमेटायझेशन आय थिंक च्यासाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे हायड्रेशन आहे. तर ते जोपर्यंत तुम्ही फॉलो करताय, रोजचं तुम्ही 3.5-4 लिटर पाणी, मग ते पाणी स्वरूपात असेल, सूप, चहा, कॉफी, कुठल्याही स्वरूपात, पण तेवढे लिक्विड्स तुमच्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि लिक्विड्स बरोबर तेवढे सॉल्ट्स पण जाणं गरजेचं आहे, कारण नाहीतर ते ऑब्झॉर्बच होणार नाही बॉडीमध्ये. बरोबर. सो हे जर फॉलो केलं ना, तर आय थिंक तुमचं एनीवन कॅन डू दिस ट्रेक. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप तुमचा एक्सपिरियन्सच पाहिजे. ऑफकोर्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. पण माझ्याकडे आता जे काय मी 6 वेळा स्वतः ट्रेक केला आहे, माझ्याबरोबर 80-90% लोक हे फर्स्ट टाइमर्स झालेत. फर्स्ट टाइमर झालेत. ऑफकोर्स त्यांचे फिटनेसची काहीतरी त्यांची बॅकग्राऊंड आहे, म्हणजे काही रनिंग करतात, सायकलिंग करतात किंवा ह्या गोष्टी करणारे लोक आहेत. पण एक फिटनेस प्लॅन आम्ही ऑब्व्हियसली प्रोव्हाइड करतो. काही आम्ही प्रॅक्टिस टेक्स्ट पण घेतो, म्हणजे आयदर ते जर पुणे सिटीमध्ये असतील तर मग आपल्याला सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात गोल्ड माइन अशी जी आपल्याकडे आहे प्रिपरेशनसाठी, तो सिंहगड आहे. सिंहगडला सगळ्या टाईपचं प्रिपरेशन होतं तुमचं, रॅपिड असेंट, डिसेंट, सगळं प्रेपर एकच तो किल्ला करून घेतो आपल्याकडनं. बरोबर. पण ज्यांच्याकडे ते नाहीये, म्हणजे आता माझ्याकडे काही क्लायंट्स आहेत जे इंडियाच्या बाहेरनं पण येतात, NRI क्लायंटेलना पण मी बऱ्याचदा केटर करतो. मी त्यांना सांगितले की तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे छोटे काही टेकड्या वगैरे असतील तुम्हाला फाइंड आउट करायला लागतील तुम्हाला, कारण क्लाइम्बिंग प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता ह्या प्रॅक्टिसला किती दिवस देणं गरजेचं आहे? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण चला उद्या ट्रेकला जाऊ असं येऊन चालणार नाहीये, असं दिसतंय की फिटनेस तुम्हाला थोडासा बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी किती दिवस केले पाहिजेत आणि त्याचं थोडंसं शेड्यूल कसं तुम्ही सजेस्ट करता? येस. सो ह्याच्यात ऍक्च्युली आम्ही एक फिटनेस प्लॅन आम्ही असा बनवलाय की जो असा म्हणजे खूप एक्स्ट्रा वेगळं नाही की तुम्हाला म्हणजे रोज तुम्हाला खूप त्याच्यावरती काम करायचं असं नाहीये. द की इज कन्सिस्टन्सी. पण आम्ही सजेस्ट असं करतो की ऍटलिस्ट 2 महिने आधी तुम्ही प्रिपरेशन तुमचं मिनिमम 2 महिने आधी स्टार्ट झालं पाहिजे यासाठी. आता बऱ्याचदा जो फिटनेस प्लॅन जो आम्ही दिलेला आहे ते लोक त्यांच्या रेग्युलर त्यांच्या जे काही जिमला जातात किंवा त्यांच्या जे काही ऍक्टिव्हिटीज झाल्या त्यातनं त्या बऱ्याच गोष्टी कव्हर करत असतात. द ओनली थिंग इज थोडं स्पेसिफिकमध्ये जावं लागतं. म्हणजे आता इट इज नॉट जस्ट कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ, तुमचा स्टॅमिना जास्ती आहे तुम्ही करू शकता असं नाहीये.
माझ्याबरोबर बऱ्याचदा आयर्नमॅन फिनिशर्स वगैरे पण आलेत, पण त्यांना मी तेच सांगतो की तुमचा स्टॅमिना माझ्यापेक्षा जास्त आहे. मी जरी लीड करतोय तरी माझ्यापेक्षा जास्त स्टॅमिना तुमचा आहे, पण तुमची क्लाइम्बिंगची तुम्हाला अजिबात सवय नाहीये. तुम्ही रनिंग करता तेव्हा तुमच्या खांद्यावर बॅकपॅक नसते ना, तुम्ही पाणी कॅरी करता. तुम्ही रनिंग करत असताना मध्ये तुम्हाला पाणी मिळतं, तुम्ही पिता आणि तुम्ही कंटिन्यू करता. तर हा बॉल गेमच वेगळा आहे. प्लस अल्टिट्यूड नाहीये. बरोबर. तुम्ही प्लेन्समध्ये करताय या सगळ्या गोष्टी, मॅरेथॉन तुम्ही प्लेनमध्ये पळताय, तर मग ते सगळं बदलतं. सो क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस असणं हे खूप गरजेचं आहे. मग क्लाइम्बिंगला बऱ्याचदा असं होतं की लोकांना टेकडी जवळ नाहीये किंवा असं काही डोंगर नाही जिथे मी प्रॅक्टिस करू शकतो. मी त्यांना सिम्पल सांगतो, तुम्ही 4-5व्या मजल्यावर राहताय, लिफ्ट वापरणं बंद करा. दॅट इज इट सेल्फ इज अ प्रॅक्टिस. किंवा आमच्या फिटनेस प्लॅनमध्ये मेन्शन्ड आहे, क्लाइम्बिंग प्रॅक्टिसमध्ये आयदर तुम्ही तुमच्या जिममध्ये ट्रेडमिलला इन्क्लाइनवर ठेवा आणि चाला, किंवा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये जिने वर खाली करा. मग त्यात आम्ही हे पण सांगतो की आफ्टर पण तुम्हाला खूप इझी वाटायला लागेल, तुम्ही बॅकपॅक घ्या आणि बॅकपॅक घेऊन करा. कारण नाही म्हटलं तरी 2 किलो हे वजन तर तुम्हाला कॅरी करायचंच आहे रोजचं. जरी बाकी सगळं सामान तुमचं पोर्टर्स कॅरी करणार आहेत मेजर, पण तुम्हाला ट्रेक करत असताना तर सामान गरजेचं आहे. मेजरली पाणी आहे, 1-2 लिटर पाणी तर असणार आहे, आणि बाकी काही आयटम जे नेसेसरी आहेत हे तुम्हाला कॅरी करायचे. सो त्याची पण सवय असली पाहिजे. सो तुमचे बॅक मसल्स पण तेवढे स्ट्रॉंग पाहिजेत. कारण असं नाही की 2 दिवस करताय फक्त तुम्ही, हे तुम्हाला सलग 11 दिवस हे करायचं आहे. आणि 11 दिवस 8-9 तास 10-12 किलोमीटर तुम्हाला बॅकपॅक घेऊन करायचं आहे. सो तुमची बॅक पण तेवढी पाहिजे. म्हणजे मसल स्ट्रेनिंग हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो काही मसल स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस आम्ही त्यात टाकलेले आहेत जे करणं गरजेचं आहे लोकांनी. त्याने तुमची मसल स्ट्रेन होते. एक सगळ्यात महत्वाचं आणि इग्नोर्ड मसल इज कोर. लोकांना वाटतं की यार कोर मसलनी काय होणार आहे, म्हणजे पण तुम्ही जेव्हा चढताय किंवा उतरताय तेव्हा तुमचा बॅलन्स मेंटेन करायचा आहे विथ 2 kg बॅकपॅक. तुम्हाला तुमचं कोर मसलच मदत करणार त्याच्यामध्ये. तुमचा बॅलन्स गेला तर तुम्ही पडून इंजुरी प्रोन होऊन जाता. कोर असेल तर तुम्ही तुमची बॉडी स्ट्रॉंगली बॅलन्स होल्ड करू शकता. करेक्ट. सो ते बऱ्याचदा इग्नोर करतात. तर त्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे. पण 2 महिने इज समथिंग दॅट आणि कन्सिस्टन्सी, म्हणजे रोजचे ते 30 मिनिटं 40 मिनिटं तासभर जो काय तुम्हाला लागणार आहे हे रोज करणं गरजेचं आहे. मग ते कमी जास्त होणं ठीक आहे, पण यू शो अप एव्हरी डे अँड यू डू इट. 30 मिनिटं काढणं, म्हणजे सगळ्यांची बिझी शेड्यूलमध्ये 30 मिनिटं काढणं तर सगळ्यांना शक्य आहे. तर ते करणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला 2 तास खूप इंटेन्स ट्रेनिंग करायचं आहे, काही गरज नाहीये. पण कन्सिस्टंटली जर 2 महिने केलं आणि त्यात मग हे काही प्रॅक्टिस ट्रेक्स छोटे छोटे केले, यातनं तुमची क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस होते, तर हे जर फॉलो केलं तर आय थिंक होते. आणि पुण्यामध्ये तर खूप ॲडव्हान्टेज आहे. टेकड्या प्रत्येक जागेवर टेकडी जवळ आहे. बरोबर. त्यामुळे आणि मेन जसं तू म्हणलास की सिंहगड पण आहेच जवळ, त्यामुळे त्यांनी पण फायदा होतो की अगदी दर रविवारी जरी तुम्ही गेलात तर 2 महिने म्हणजे 8 वेळा तुम्ही. असं आम्ही एक म्हणजे ह्याच्यावरती बराच आम्ही असा सॉर्ट ऑफ अभ्यास केलाय की सिंहगड, म्हणजे पुण्यातल्या लोकांसाठी सिंहगड किती वेळात तुमचा झाला तर तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी फिट आहात. तर जनरली तुमचा पायथ्यापासून पुणे दरवाजा जो आहे, म्हणजे वरती मी म्हणतच नाही, पुणे दरवाजा जो आहे तिथपर्यंत तुम्ही जर का लेस दॅन 1 hour मध्ये जर तुम्ही पोहोचू शकत असाल किंवा 1 तास तुम्हाला लागत असेल, तर आय थिंक यू हॅव अचीव्ड द ऑप्टिमम फिटनेस. पण अगेन तो 1 तास मी केला म्हणजे झाला, आता मग पुढे काहीच नाही केलं असं पण नाही करून चालत. पण तो 1 तास तुम्ही करू शकताय. यू ट्राय टू रिड्यूस द टाइम, पण 1 तासात तुम्ही जर ते करू शकत असाल तर आय मीन यू आर फिट, की तुम्ही हा ट्रेक करू शकता. राईट. आणि ह्याच्यात एज ग्रुपसाठी काही लिमिट आहे का? सो एज ग्रुपसाठी म्हणजे गव्हर्नमेंटने, नेपाळ गव्हर्नमेंटने पण असं काही लिमिट टाकलेलं नाहीये. पण मेन आम्ही जे फॉलो केलंय ते एकतर तुम्ही यू हॅव टू बी 18 अँड अबव्ह. पण आता हायर लिमिट ही ठेवलीच नाही, कारण माझ्याबरोबर 13 वर्षाचा मुलगा, मागच्याच वर्षी 13 वर्षाचा मुलगा होता, त्याचे आई बाबा पण होते. म्हणजे ऑब्व्हियसली जर का बिलो 18 इयर्स असेल तर गार्डियन कंपल्सरी आहेच. पण 13 वर्षाचा मुलगा होता आणि त्याच बॅचमध्ये 65 year old एक सर पण होते. आणि द फनी पार्ट वॉज, सगळ्यात पुढे हे दोघंच होते. म्हणजे त्यांना कुठेच त्रास नाही झाला, ह्या दोघांनाच नाही त्रास झाला. ऑब्व्हियसली त्यांचा खूप फिटनेस त्यांनी मेंटेन केला होता आणि हे करत होते. पण असं एज लिमिट नाहीये, कारण तिथे मी बघतो ना 80-80 वर्षाचे लोक पण येतात. पण लिमिट ॲज सच नाहीये. पण ऑब्व्हियसली जसं एज तुमचं वाढतं तसे तुमचे बाकी एलिमेंट्स पण आहेत. मग ते तुम्हाला डॉक्टर सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला बाकी त्रास नाहीत ना, बीपी शुगर कंट्रोलमध्ये असेल तर ते पण, म्हणजे असं नाही की बीपीची गोळी चालू आहे म्हणजे मी करू शकत नाही. तर ती किती एमजीची गोळी चालू आहे आणि डॉक्टर काय म्हणतात, बरोबर, हे इम्पॉर्टंट आहे. बीपी वाले लोक पण आलेले आहेत. म्हणजे त्या डायबिटीसचा त्या टाईप 1 का जो बाय बर्थ असतो, टाईप 1, हा, ते लोक पण आलेत. ते करू शकतात. फक्त
त्यांनी त्यांच्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं, म्हणजे त्यांचं मेडिकेशन असेल, त्यांचे इन्सुलिनचे शॉट्स आहेत, बरोबर. बीपीवाल्यांची जी गोळी आहे ती रेग्युलरली घेणं, हे जर फॉलो केलं तर आय थिंक एनीवन कॅन डू इट. असं काही नाहीये की त्याला एक्सपिरियन्सच पाहिजे. मी म्हणत 80% फर्स्ट टाइमर्स येतात, त्यामुळे कुठलेच रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत त्यासाठी. राईट. आता एक आपण पार्ट अक्लमटायझेशन वरती पण बोलू, की जनरली लोक काय मिस्टेक करतात असं तू सांगू शकशील, म्हणजे ह्या मिस्टेक्स बेसिकली अवॉइड केल्या पाहिजेत अक्लमटायझेशनला? सगळ्यात मेन तर आहे की हायड्रेशन फॉलो करत नाहीत. तर हायड्रेशन हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, की एकतर बऱ्याचदा थोडीफार थंडी असते, तुम्ही चालत असता, तुमची बॉडी युटिलाइज करत असते तुमचं सगळं जे काय तुमच्या म्हणजे पाणी जे बॉडीमध्ये युटिलायझेशन होतच असतं, पण थंडी असल्यामुळे तहान अशी लागत नाही, त्यामुळे हायड्रेशनकडे खूप दुर्लक्ष होतं. म्हणजे तू मेक दॅट पॉईंट की ते झालंच पाहिजे. ह्यासाठी काही टिप्स आहेत, ज्याच्यात एकतर हायड्रेशन पॅक्स असतात, जे मी लोकांना सांगतो की तुम्ही ते कॅरी करा. कारण होतं काय, तुम्ही चढताय आणि तुम्हाला आता पाणी प्यायचं आहे, पण अरे मला बॉटल काढायला मला तर परत, मग एक काम करू, तिकडे जाऊन मग काढू. मग तिकडे जाऊन तुम्ही बॅग बाजूला ठेवून किंवा बॉटल काढता, बॉटल काढून तुम्ही जास्ती पाणी पिता, ते पण नाही झालं पाहिजे. ब्लोटिंग पण नाही होऊन चालणार आहे. सो बेटर आहे की हायड्रेशन पॅकेज यातनं तो तुमच्या बॅगमधनं पाईप येतोय, तुम्ही चालता चालता तुम्ही एक एक सिप पिऊ शकता. मेजरमेंट पण घेता येते, कारण त्या हायड्रेशन पॅकची जी लिमिट आहे, तुमचं टार्गेट आहे की ते संपलं पाहिजे दिवसभरात. मग ते 2 लिटर आहे, समजतं 2 लिटर तुमचं पाणी संपतंय, हे सगळ्यात पहिला मुद्दा. सेकंडली अगेन मी जसं मगाशी म्हणलं की तुम्ही फास्ट जाऊन उपयोग नाहीये कुठेच. आता काही इन्सिडेंट्स असे आमच्या ग्रुपमध्ये पण झाले आहेत की शेवटचा पडावे आणि बिकॉज दॅट पर्सन इज व्हेरी फिट, तो म्हणतो की मी वर जाऊन थांबतो डायरेक्टली, मला सांग कुठे जायचंय. सो गोईंग अगेन्स्ट द ऍडवाइस की हा बाबा आहे ठीक आहे मी जातो वर, कारण हा रूट असा वेलमार्क्ड आहे, त्यामुळे काही गावं भरपूर ठिकाणी, म्हणजे तुम्ही रस्ता हरवणं हा प्रकार नाहीये, हे लोकांना समजतं. ट्रेक चालू झाला की मग मी वर जाऊन थांबतो, रॅपिडली जातो वरती गेल्यानंतर झालं, डोकं धरलंय. आणि मग माइल्ड लेवलला अल्टिट्यूड माउंटन सिकनेस होणं हे नॉर्मल आहे, ते सगळ्यांनाच होतं, इन्क्लुडिंग रेग्युलरली करणारे माझ्यासारखे लोक, पण तो होतोच. बरोबर. तो वाढला नाही पाहिजे, हाच आपला मोटिव्ह आहे. पण नाही झाला, मग ते नाही झालं तर मग तुम्ही त्याच ह्याच्यात एकतर ट्रेक कंटिन्यू करणं, नाहीतर तुमचं ट्रेक कम्प्लीट न होणं, हे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे असं किती वेळा होतं ट्रेक कम्प्लीट होत नाही लोकांचा? सो आता माझ्याबरोबर जे लोक आलेत त्यातले मी एकाच व्यक्तीला मीच सांगितलं की तुम्ही नका करू म्हणून, कारण त्यांची नाही बॉडी अडॅप्ट झाली. पण बाकी लोकांनी ज्यांनी फॉलो केलेल्या आहेत गोष्टी, एक तर बऱ्याचदा काय होतं की एवढा मोठा प्लॅन आहे त्यामुळे लोक करतात फॉलो, म्हणजे दे आर ऑल्सो इन्व्हेस्टिंग फेअर अमाऊंट ऑफ मनी. असं नाही की थोडे पैसे दिले आणि केले, भरपूर पैसे देतोय, एवढा वेळ पण देतोय. सो मग लेट्स प्रिपेअर वेल. प्लस आम्ही पण वी मेक इट अ पॉइंट की आम्ही त्यांच्याकडनं फिटनेसचा डेटा पण घेतोय. आता काय स्ट्रावा आणि सगळे ऍप्लिकेशन आपल्याकडे आहेत, तर तुम्ही जर पळलाय, रनिंग केलंय तुम्ही, किंवा तुम्ही जॉगिंग वॉकिंग करून तुम्ही आलायत, आम्हाला पाठवा डेटा तो, सो दॅट वी कॅन गिव्ह टिप्स ऑन दॅट. की काय लोकांची रेग्युलर बेसिसवरती मी किंवा म्हणजे जो ट्रेक लीड असेल किंवा आमची जी टीम आहे, हे लोकांची बोलत असते थ्रू आउट, म्हणजे दर महिन्याला किंवा दर 8-15 दिवसांनी, की तुमचं फिटनेस चालू आहे ना. आफ्टर अ पॉइंट येस, जाऊन तर मॉनिटर नाही करू शकत, पण ऍटलिस्ट इफ दिस हा पुश जर दिला गेला ना, तर लोक करतात पण, दे टेक इट सिरियसली. मेन आहे की वी टेक इट सिरियसली, कारण तिथे जर का अनफिट माणसाला मी नेलं तर त्रास मलाच होणार आहे. बरोबर. आणि मग मला त्रास मला करून घ्यायचं नाही, तर मग मी बाय डिफॉल्ट मी ते मॉनिटर करणारच. कारण हे सोपं नाहीये, म्हणजे तुम्ही 4-5 दिवसांच्या ट्रेकसाठी ठीक आहे, तुम्ही मारून नेऊ शकता काही गोष्टी, इथे तसं नाहीये पॉसिबल. आणि इथे अल्टिट्यूडच्या सिकनेसला एकच ऑप्शन आहे की तुम्हाला खाली यावं लागतं. तुम्ही तिकडे वर नाहीच जाऊ शकत. हा नाही झालाय तर थोडं वर जाऊन येतो, नाही, इट इज कम्प्लिटली रॉंग, अँड दॅट कॅन देन लीड टू फेटॅलिटी ऑल्सो. बरोबर. राईट. आता तू मगाशी म्हणालास की पोर्टर्स पण असतात, त्यामुळे सामान किती नेलं तरी तसा प्रॉब्लेम नाहीये. पण ओव्हरऑल काय लोकांचा पॅटर्न तू बघितलायस की अननेसेसरी गोष्टी आणतात आणि त्या ट्रेकमध्ये एकदाही वापरत नाही, त्यासाठी तुम्ही काही लिस्ट प्रोव्हाइड करता, किंवा ओव्हरऑल त्याचं प्रिपरेशन कसं झालं पाहिजे? फिटनेस झालं, बाकी सगळी तयारी झाली, काय न्यायचं सोबत हे कसं ठरवायचं? तर एक पॅकिंग लिस्ट, म्हणजे आमची एक थिंग्स टू ब्रिंग लिस्ट आहे, जी शेअर करतोच आम्ही सगळ्या पार्टिसिपंट्सना. पण त्याच्यात
वी ऑल्सो हॅव टू बी व्हेरी केअरफुल, कारण आता 15 डेज आहे. ओके, आता ज्या माणसाने ट्रेक कधी केलेलं नाही आहे त्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की मी रोज कपडे बदलणार आहे, रोज मी आंघोळ करणार आहे. त्यामुळे मग त्याच्या मते 15 दिवस आहे तर मग 15 जोडी कपडे माझ्याकडे पाहिजेत. तर मग आमच्या लिस्टमध्ये 15 ऑब्व्हियसली आम्ही टाकलेलं नाही, कारण तर मग ती 15 जोडी म्हणजे संपलं. मग ती बॅग एवढी मोठी होईल की ते इम्पॉसिबल आहे, ते प्रॅक्टिकलीच पॉसिबल नाही आहे. पण मग असं पण टाकणं की नाही 3 जोडी कपडे जाणार, असं पण इट्स रॉंग. यू नेव्हर नो, यू आर काय लोकांची मेंटॅलिटी माहीत नाही. सो आम्ही जे सांगितलंय ना तेवढं जर कॅरी केलं तर दॅट इज ओके. पण तेही माझ्या एक्सपिरियन्समध्ये जास्तीच आहे, कारण म्हणजे तुम्ही एकतर तुम्ही 4 दिवस आंघोळ नाहीच करणार आहे. त्यात एव्हरेस्ट बेस कॅम्पला तिथे हॉट वॉटर शॉवर्स आहेत म्हणून लोकांना आंघोळ करायची सोय आहे, म्हणून लोकांना वाटतं की मी रोज आंघोळ करीन, भले ते पेड असेल तर मी पैसे भरेन, मी माझी आंघोळ करेन, मला आंघोळ केल्याशिवाय मला झेपत नाही. पण तुमचा ट्रेक झाल्यानंतर तुम्ही पोचता 3-4 वाजता तुमच्या लॉजवरती, त्याच्या पुढे मी रेस्ट करून आता मी आंघोळ करायला जातो, हे नाही होत. त्याच्यामुळे तुम्ही जर का एवढ्या सगळ्या कपडे एवढे सगळे आणणं हे बऱ्याचदा होतं, ओव्हरपॅक करतात, त्यातले अर्धे कपडे ते वापरत नाहीत. कितीही हायजीन प्रेमी माणूस असेल तरीही तो नाही करत ते, हे मी बघितलंय. आणि हे लोकांनी ऍक्सेप्ट केलंय की नाही अरे नाहीच वापरले आम्ही कपडे. सो ती थिंग्स टू बी इंग्लिश, मेजरली तर कपडे आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. विंटर वेअर आणि लेअरिंग इज वन थिंग दॅट वी फोकस मोर ऑन. लेअरिंग हा एक विषय तर एक वेगळा मोठा विषय. लोकांना असं वाटतं की अरे हा बस एक -15 -20चं जॅकेट घेऊ म्हणजे झालं. म्हणजे दिवसा टेम्परेचर या ट्रेकवरती जर बघितलं तर दिवसा आहे व्हेरी प्लेझंट, म्हणजे ज्या सीझनमध्ये आपण करतो प्लेझंट टेम्परेचर असतं, 15 ते 20 डिग्रीमध्ये टेम्परेचर असतं. बरोबर. रात्री अबाव 14-15,000 फीट असते, मे बी असं होऊ शकतं की सब झिरो गेलंय, पण तेव्हा तुम्ही तुमच्या टी हाऊसमध्ये पांघरून घेऊन असता, त्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होत नाही त्या टेम्परेचरचा. पण कधी कधी असं होतं की चालतानाच बाबा ओव्हरकास्ट झालंय, वारच जोरात आलंय, त्यामुळे लागेल. लोक म्हणतात की हा मग चांगलं जॅकेट घेऊ एकदम -15चं वगैरे, म्हणजे माझं काम संपेल. पण दॅट इज व्हेरी रॉंग. कारण एकतर तुम्ही जेव्हा ट्रेक करताय तेव्हा तुमची बॉडी वॉर्म होत असते, त्यामुळे तुम्हाला एवढं हेवी जॅकेट जर तुम्ही घातलं तर तुम्हाला एका पॉईंटला उकडायला लागतं. करेक्ट. मग त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, तर तुम्ही जॅकेट काढणार. पण जॅकेट काढलं की थंडी काय त्याची नॉर्मल नाही, थंडी वाजणार आहे. सो बेटर आहे तुम्ही लेअर करताय. लेअरिंग मध्ये कसं आहे की तुमचा टी शर्ट आहे, टी शर्टच्या वरती तुम्ही एक फ्लीस जॅकेट घातलंय, त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येकाची कोल्ड बेरिंग कपॅसिटी वेगळी आहे. काही लोकांना 2 फ्लीस लागतात, तसं मी एक फ्लीस आय एम ओके, एक फ्लीस घातलेला असेल तर त्याच्यावरती मी माझं डाऊन जॅकेट किंवा पॅडेड जॅकेट घातलंय. मला उकडायला लागलं, चेन ओपन केली पहिले, तरी उकडते, एक जॅकेट काढलंय. बरोबर. एक जॅकेट आहे माझ्या अंगावरती, त्याच्यात मी करू शकतोय. हे तुम्ही लेअरिंग करणं सोपं आहे, रादर दॅन एकच मोठं जॅकेट घेतलंय. बरोबर. सो त्यावरती तुम्ही जास्ती फोकस करणं गरजेचं आहे, रादर दॅन एव्हरी डे तुम्हाला आंघोळ करून चेंज करण्याचे कपडे आहेत त्याच्यावरती आहे. आणि बाकी मग एक्स्ट्रीमिटीज तुमच्या कव्हर करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचे हँडग्लोव्ज आहेत, सॉक्स आहेत. सॉक्समध्ये सुद्धा बऱ्याच प्रकार मिळतात आजकाल. कॉटन सॉक्स तर येस, जे आपण जनरली स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी वापरतो ते ब्रिदेबल मटेरियल असतं ते बेटर आहे. पण आता अँटी ब्लिस्टर सॉक्स मिळतात, कारण 10 दिवस करायचंय तर त्यांना ॲब्रेजन असतं, थोडंसं ॲब्रेजन जिथे जे तुमचा घासणारे पाय तिकडे जास्ती पॅडिंग असतं. बरोबर. ते याच्यावरती तुम्ही थोडा फोकस करणं गरजेचं आहे. आणि वुलन सॉक्स हे तुम्हाला रात्री चालताना वुलन सॉक्स अजिबात घालायचे नाहीत, कारण नाहीतर खूप जास्त घाम येऊन प्रॉब्लेम्स जास्ती वाढू शकतात तुमच्या पायाचे, इंजुरीजचे. सो ते फोकसमध्ये जास्ती आहेत गोष्टी. देन टेकिंग सो मेनी क्लोज विथ यू, की जे तुम्हाला रोज बदलायचे, ते तर होतच नाही. सो ओव्हरपॅकिंग अगेन, जरी पोर्टर्स आहेत तरी पण लिमिट आहे. यू आर नॉट, म्हणजे ते शेवटी तुमचं सामान आयदर पोर्टर कॅरी करणार, नाहीतर ते तिकडचे जे झोपके म्हणतात, म्हणजे आपल्याकडे कसे खेचरं आहेत तसं तिकडे याक आणि म्हशीचं क्रॉस, ते झोपके त्याला म्हणतात. तर ते तुमचं सामान त्याच्यावरती जाणार आहे किंवा, पण त्याला पण लिमिट आहे ना, तुम्ही काही पण नाही नेऊ शकत. आणि रादर न्यू पण नाही, कारण तुम्ही वापरणार नाही तर कशाला न्यायचं. बरोबर. सो एक 8 किलो पर्यंत आम्ही लिमिट देतो तिथे बऱ्याचदा. आपण एक क्विक फायर घेऊया. येस. तर त्याच्यात आपण एव्हरेस्ट एक्सप्रेस असं नाव देऊ त्याला आपण. बरं, ओके. तर एक म्हणजे की एक लक्झरी आयटम असा की जो ट्रेकर पॅक करतात ऍक्च्युली, आणि तुम्हाला असं वाटलं होतं की अरे हे कशासाठी आणलंय, पण त्याचा फायदा झाला.
एक मला वाटते खूपच काहीतरी एक 30-40 हजार mAh ची पॉवर बँक होती. बर. तर मी म्हणलं ह्याचं वजनच एवढं आहे, पण त्याचा ॲडव्हान्टेज हा होता की त्याला कुठेच चार्जिंगचे पैसे भरावे लागले नाहीत, कारण त्याचे सगळे चार्जिंग त्याच्या अख्ख्या, कारण नाईस. मेजरली तुम्हाला व्हिडिओज आणि फोटोजसाठी ती गोष्ट लागते. राईट. लुकला लँडिंग ह्याला 1 to 10 मध्ये काय स्केल मध्ये मार्क देशील? मी तर 10च देईन, कारण त्याच्यापेक्षा डेंजरस मी बघितलेलं नाही लँडिंग कुठलंच. हा. पण ओव्हरऑल बघितलं तर लोक 8-9चं रेटिंग वगैरे देतात, कारण अच्छा. इट इज डेंजरस. कारण रनवे संपला की दरी आहे, ओ. नाईस. आणि त्या एअरस्ट्रिपचा अँगलच 40 डिग्री आहे. म्हणजे ती 40 डिग्रीला अशी ती एअरस्ट्रिप आहे. हम्म. रादर लँडिंगपेक्षा टेक ऑफ जास्ती भीतीदायक आहे, कारण ते जातं विमान, ते दरीत जातं आणि मग वर येतं. सो ते रनवे संपतो खाली, म्हणजे आता संपलाय रनवे, काहीच नाही खाली, आणि मग तिकडनं ते वर येतं विमान. राईट. हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की एवढ्या 15 दिवसाचा ट्रेक झाल्यानंतर परत काठमांडूला आल्यावरती काय खावंसं वाटतं? माझ्यासाठी हा. पर्सनली हा. इट इज जस्ट की मला पोळी भाजी हवी. हा. कारण अख्ख्या रूटवरती लोकल स्टेपल तर डाळ भात आहे, पण ती डाळ पण आपण जशी खातो तशी नाही, ती वेगळी असते डाळ थोडीशी, त्याचं प्रिपरेशन वेगळं असतं. 12 दिवस त्याचा नॉशा यायला लागतो. तोच चांगलं मिळतं, खूपच टेस्टी असतं ते. पण 12 दुसरं ब्रेकफास्टला काय, तर बिकॉज सो मेनी अमेरिकन्स, युरोपियन्स आणि सगळे येतात, त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबाने बऱ्यापैकी केटर्ड मेनू आहे. त्यामुळे त्याच्यात मग तुम्हाला ब्रेडचे प्रकार, अंड्याचे प्रकार हे खूप मिळतात. त्यामुळे ब्रेड आणि डाळ भात हे एवढं खाऊन होतं अख्ख्या रूटवरती, की त्यानंतर मला पोळी भाजी हवी आहे, इंडियन प्रिपरेशन. काठमांडूमध्ये हॉटेल जिथे आम्ही घेतो तिथे एक इंडियन हॉटेल आहे, खूप चांगलं इंडियन रेस्टॉरंट आहे, की तिकडे कधी जातोय आणि खातोय हे मी नाही, की बाबा आपल्या टाईपचं जरा खाणं गरजेचं आहे. नाईस. हे तर आपण आय थिंक कव्हर केलंय, पण ट्रू ऑर फॉल्स मध्ये आहे की 4 दिवस तुम्ही आंघोळ नाही केलीत तर तुमचा ट्रेक कम्प्लीट होत नाही? म्हणजे फॅक्ट म्हणून सांगणं चुकीचं आहे, पण ते ऍक्च्युली फॅक्ट आहे. कितीही हे ठरवलं तरी चार त्याचं ट्रू इट इज अ उत्तर ट्रूथ. आहे. राईट. हा पण एक चांगला आहे की व्हॉट्स द वे टू गो और मंत्रा वेन यू यूज टू गेट युअर लेग्स मुव्हिंग वेन ऑक्सिजन गेट्स थिन. जसं अवघड होतं ट्रेक तेव्हा काय गाणं असतं किंवा काय आपण सांगतो की ज्यांनी लोकांचे पाय चांगले धावतील? तर माझ्यासाठी ते गाणं बाग मिल्का बागचं गाणं आहे. अच्छा. कारण एकतर ते गाण्याचा, म्हणजे जर का मूवी बघितला असेल तर तो व्हिडिओ पण डोळ्यासमोर येतो, करेक्ट. आणि ते पण तो सगळं लडाख टेम्पो मधलं आणि शूटिंग आहे, त्यामुळे ते टेम्पो आणि त्यांनी ते होतं. राईट. पण हे गाणं ऍक्च्युली सिच्युएशनची अशी असते की एस्पेशली जो लास्ट लेग आहे, त्या लेगमध्ये अल्टिट्यूडला लोकांची एवढी, म्हणजे लोकांना चेहऱ्यावरती असं त्यांच्या, म्हणजे सगळे असे चिडलेलेच असतात लोक, अरे अजून किती करायचं, अजून काय. त्यामुळे त्यांना काहीतरी मोटिवेट करणं हे मलाच रिस्की वाटतं, कारण मी काहीतरी बोलीन आणि ते माझ्यावरच खेकसतील, अशा सिच्युएशन सगळे असतात. पण हे गाणं जर लावलं तर ते तुम्हाला मोटिवेट करतं असं मला वाटतं जास्ती. नाईस. हा एक शेवटचा आपण घेऊया की सनसेट ऍट कालापत्थर और फर्स्ट व्ह्यू ऑफ पीक्स फ्रॉम नामचे बाजार, कुठलं भारी आहे? मी हे दोन्ही नाही सांगणार, आणि मी सांगेन व्ह्यू ऑफ अमाडब्लम. बर. कारण एव्हरेस्ट तुम्हाला नामचेवरनं दिसतो, आणि कालापत्थर हे अगेन इट्स अन ऑप्शनल थिंग, सगळ्यांना जमतं असं नाहीये कालापत्थरवरनं एव्हरेस्टचा व्ह्यू मिळणं. पण अमाडब्लम हे जे पीक आहे हे अख्खं खालपासनं वरपर्यंत दिसते. एकतर अख्ख्या नामच्याच्या पुढे एकदा गेले की अमाडब्लम दिसायला लागतो, आणि तो थ्रू आउट तुमच्याबरोबर असतो. आणि आय फील दॅट इज व्हॉट मोटिवेट्स अस. म्हणजे मी मध्ये एक असंच व्हिडिओचं एक शूट केला होता अमाडब्लमच्याच बाहेर, की तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा एव्हरेस्टसाठी करूच नका, तुम्ही अमाडब्लमसाठी करा. बर. माझे सगळे प्रमोशनल मटेरियल, किंवा रादर माझ्या बाहेर आता मी एक फ्लेक्स पण लावलाय, त्याच्यावरती सगळं असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती पण फोटो माझा अमाडब्लमचाच आहे. कारण ते पीक एवढं सुंदर आहे आणि ते तुम्हाला थ्रू आउट दिसतं, ते नाही दिसणार असं होतच नाही. क्या बात. तर दॅट इज समथिंग दॅट आय फील इज अ. पण जर 2 मधलं विचारलं तर आय फील की नामचेवरनाचा व्ह्यू, कारण दॅट इज द फर्स्ट व्ह्यू दॅट यू गेट. आणि माझ्या, म्हणजे मी 6 वेळा केलाय ट्रेक, 6 पैकी 5 वेळेला मला तो चांगला व्ह्यू मिळालाय. पण कालापत्थर मी एकदाच मला तिकडनं चांगला व्ह्यू मिळाला, कारण तिथे वेदरचा तुम्हाला गॅरंटी राहत नाही. तुम्ही एवढे मेहनत करून वर जायचं, ते तर 18,400 फुटावरती आहे कालापत्तर. तिथे जायचं आणि काही दिसलं नाही तर मग
निराशा. निराशा. नाईस नाईस. मीर, थँक्स अलॉट, मस्त माहिती दिलीस आणि आय होप की लोक इन्स्पायर होतील टू जॉईन मिड अर्थ फॉर सच ट्रेक्स. तर ह्याचे आपण डिटेल्स तर टाकूच या, पण एक जाता आता आम्हाला फक्त शेड्यूल सांग की कधी हा ट्रेक आहे, आत्ता लेटेस्ट आपला कधी प्लॅन करतोय. आता वी हॅव 2 बॅचेस दॅट आर अपकमिंग. त्याच्यात काही सीट्स अवेलेबल आहेत. पहिली बॅच आहे 4 ते 18 एप्रिल आणि दुसरी आहे 11 ते 25 मे. या 2 बॅचेसमध्ये वी स्टील हॅव सीट्स अवेलेबल आणि जनरली 15चा ग्रुप असतो. सो ज्यांना ज्यांना वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स हवा आहे ते डेफिनेटली जॉईन करू शकतात. नाईस. आणि वी हॅव सफिशियंट टाइम इन हँड ज्यात ते फिटनेस पण फोकस करू करू शकतील. शकतील राईट आणि आम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकू. राईट. सो ह्या नक्की एनरोल करू शकता. आणि अगेन एज आणि तुमचं फिटनेस बॅकग्राऊंड हे काही फार मॅटर करत नाहीत. जर का तुम्ही ठरवलं असेल करायचं, इफ यू आर मेंटली प्रिपेअर्ड टू डू इट, तर बाकी Sure. गोष्टी आम्ही करून घेऊ तुमच्याकडनं. राईट राईट. येस, थँक्स अलॉट मिहिर. आपण थँक्यू. पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये भेटत. येस, डेफिनेटली. थँक्यू. चला, राम राम मंडळी.